हेडलाईनचे प्रस्तुत करता मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगे, सराफ आणि जव्हेरी, वैभवशाली परंपरा, सुवर्णमयी शुद्धतेची। ऋषिराज सावंत 2 मित्रांसह खासगी विमानाने बँकॉककडे निघाला होता। ऋषिराज सावंत बेपत्ता प्रकरणामध्ये नवी माहिती समोर। ऋषिराज सावंत तासाभरात पुणे विमानतळावर दाखल होणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील नवा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। देशमुखांची हत्या करून 6 आरोपी फरार होतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। धाराशिवच्या वाशी शहरातील चौकातील सीसीटीव्ही समोर। मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये शिवतीर्थ निवासस्थानी तासभर खलबतं। महापालिका निवडणुकीमध्ये भाजप मनसेला सोबत घेण्याची शक्यता, तर अमित ठाकरेंना भाजपच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदार केलं जाणार असल्याची चर्चा। आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये फडणवीस आणि अजित पवारांचा समावेश। एकनाथ शिंदेंना मात्र स्थान नाही। शिंदेंवर आपत्ती ओढवल्याची विरोधकांची खोचक टीका। गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणाऱ्यांना एकत्र केलं तर वेगळा पक्ष उभा राहील। नाशिकमधल्या कार्यक्रमात पंकजा मुंडेंनी केलेल्या वक्तव्याची चर्चा, तर वेगळ्या पक्षासाठी पंकजांना आमच्या शुभेच्छा, राऊतांची प्रतिक्रिया। आष्टीवर जास्त प्रेम करावं लागेल, पंकजा मुंडेंचा सुरेश धसांना इशारा, तर पंकजा मुंडेंनी शिट्टीवाले आणि घड्याळवाल्यांवर प्रेम करावं। भाजपच्या कार्यकर्त्यांवर प्रेम करायला मी काफी आहे, सुरेश धसांचा पंकजा मुंडेंवर पलटवार। मिलिंद नार्वेकर, सुभाष देसाई, अंबादास दानवेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। विविध कामांसाठी भेट घेतली। चर्चा काय झाली हे माध्यमांसमोर सांगणं योग्य नाही। भेटीनंतर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। राहुल सोलापूरकरला कोल्हापूरच्या चपलेनं हाणावं लागेल। राहुल सोलापूरकरनं महाराष्ट्राची माफी मागावी, अन्यथा आज ना उद्या पोलीस बंदोबस्त कमी होईल। जितेंद्र आव्हाडांचा सूचक इशारा। आक्षेपार्ह विधानानंतर रणवीर अलाहाबाद यानं माफी मागितली। इंडियाज गॉट लेटेंट मधील आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल मागितली माफी, तर समय रैना, रणवीर अलाहाबाद याच्या विरोधात तक्रार दाखल। मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू। सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। सोयाबीन खरेदीची मुदत केंद्र सरकारनं वाढवली। 24 दिवसांसाठी सोयाबीन खरेदीची मुदत वाढवली।